दरम्यान अमरावती अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे। काल रात्री मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप खासदार अनिल बोंडे सुद्धा आज दुपारी 1 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची भेट घेणार आहेत। परतवाडा प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी अनिल बोंडे करणार आहेत। तर भाजप खासदार अनिल बोंडे आज स्पेशल आयजींना भेटणार आहेत। खरं तर या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। अमरावती अश्लील व्हिडिओ प्रकरणी आता एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। त्याचबरोबर भाजप खासदार अनिल बोंडे सुद्धा दुपारी 1 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची भेट घेणार आहेत। परतवाडा प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी अनिल बोंडे करणार आहेत। तर अमरावतीमध्ये हे धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे। अश्लील व्हिडिओ प्रकरणी आता एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः खासदार अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, खरं तर हे अमरावती अश्लील व्हिडिओ प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे। तुमच्यापर्यंत या संदर्भात काय अधिकृत माहिती आलेली आहे? कारण तुम्ही जो आकडा सांगता 180, हा आकडा खरं तर पोलिसांकडे सुद्धा अधिकृतपणे आतापर्यंत आलेला नाहीये। धन्यवाद। सर्वप्रथम मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सांगितलेलं आहे की कोणाची गय केल्या जाणार नाही आणि संपूर्णतः पाळंमुळं खोदून काढली पाहिजे। आता पहा, मी जो आकडा सांगितला, मी जे व्हिडिओ सांगितले, आता पोलिसांनी एकाला अटक केल्यानंतर जर 39 व्हिडिओ आणि 47 फोटोग्राफ मिळतात, तो पोरगाच म्हणतो की माझे स्वतःचे 7-8 मुलींशी संबंध आले आणि तो पोरगा म्हणतो की अमरावती, नागपूर, परतवाडा, चिखलदरा, त्याच्या आजूबाजूचे खेडेपाडे हे सगळे त्यामध्ये अंतर्भूत आहे। पण एकटा नाही, आता 4 पोरं अटक करण्यात आले। पण ही मोठी गँग आहे आणि याचे आर्थिक लागेबंदे आहे। हे ब्लॅकमेल तर करायचेच, म्हणजे मुलींच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचे आणि याच्यामधून पैसा पण कमवायचे। कारण की एक पोरगा तो गाडी घेतो, 40,000ची त्या कोचिंग क्लासची फी भरतो, त्या मुलींसाठी खर्च करतो, हॉटेलमध्ये जातो, कुठून येतो पैसा? कुठून येतो पैसा? आणि त्यामुळं ही चौकशी मुळात खोलात जाऊन करावी लागणार आहे आणि ही खोलात जाऊन त्यासाठी एसआयटी असली पाहिजे। एखादी संवेदनशील महिला IPS अधिकारी या एसआयटी मध्ये असली पाहिजे आणि सायबर सिक्युरिटीचे लोक असले पाहिजे। सगळे खाते यांचे तपासले तर पॉन साईट बरोबरचे यांचे लागेबंदे निश्चितपणे आपल्याला माहीत पडतील आणि म्हणूनच आज आम्ही आयजी कडे जाणार आहे। कारण नुसतं एकट्या SP च्या अखत्यारीतली बाब नाही आहे ही मोठे त्याचे लागेबंदे आहे। नुसतं SP 1-2ला अटक करेल, 4ला अटक करेल, पण परतवाड्याचं नाही आहे, अमरावतीचं आहे, नागपूरचं आहे, तर ते तो वाढवलं पाहिजे ना। आणि म्हणून त्याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम गठीत करणं आवश्यक आहे। तेच आज आयजींना मी सांगणार आहे आणि त्यावर जे माझ्याकडे जे अँगल्स आलेले आहे संपूर्ण त्याचे कंगोरे ते सुद्धा उकल करून दाखवणार आहे। निश्चितच यामध्ये सर्वात महत्वाची काही अजून अटक व्हायची आहे। जे नाव माझ्याकडे आहे ते काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं, जसं मी सांगितलं, हा MIMचा सोशल मीडिया मॅनेजर होता, सोशल मीडिया तो मॅनेज करत होता। म्हणजे ओवेसीच्या बडनेराच्या सभेमध्ये त्यांनी बनवलेला रील लाखो युवकांनी पाहिला होता। तसंच जो आता म्हणजे 5व्या क्रमांकाचा जो आरोपी राहील तो काँग्रेसच्या बड्या नेत्याचा चुलत भावाचा मुलगा आहे। तर त्याच्यामुळं अजून खूप मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये येतात आहे की पैशाचा व्यवहार झालेला आहे, मुलींना जीवे मारण्याची धमकी आहे, त्याच्यामुळे व्हिक्टीम समोर येत नाहीये। म्हणून संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळावं लागणार आहे। अगदीच अनिलजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतली आणि आता तुम्ही सुद्धा याच्या एसआयटी चौकशीची मागणी करणार आहात असं म्हणताय तुम्ही। या सगळ्या नेमक्या प्रकरणात काय धागेदोरे आणखी समोर येतात आणि किती वेगवान पद्धतीने हा तपास होतो हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद या सगळ्या तुमच्या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्याशी बातचीत केली याबद्दल।